आम्हाला पूर्ण खात्री होती मनोज जरांगे हे उमेदवार देणार नाहीत. मी काय समाजाला सांगितलं, लोकसभेला पण आणि विधानसभेला पण, तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला. ये हो ही नहीं सकता है. आम्हाला कारण त्यांना दुसरं नेतृत्व तयार होऊन द्यायचं नाही. आम्ही वोट निलावायला निभारे. मराठ्यांपुढं सरकार कोणतं टिकत नाही. जरांगे पाटील म्हणतील ती पूर्व दिश आहे ना. फक्त एकच सांगतो, शांततेत राहून द्यायचं. पुन्हा आले आणि वळवळ करतात, दहशत करतात, दादागिरी माजवायचा प्रयत्न करतात, तर तुम्हाला त्याचा परिणाम इतका वाईट भोगायला लागेल. भाजपचा मनुष्य, पदाधिकारी, खासदार तुमच्याशी घरात येतो आणि तुम्ही बंद दाराआड चर्चा करता. कसं प्रामाणिक म्हणायचं तुम्हाला? मराठ्यांशी बेमानी त्यांनी करायची नाही. शेवटी मराठ्याशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही. ती असो नाही तर हे असो. खोरीतल्या चर्चेमुळं मनोज जरांगे यांनी निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला. मराठ्यांनी दोघांचं पण काम केलंय. जे पळलाय त्याचंही केलेलं असणारे, जे निवडून आला त्याचंही केलेलं असणारे. दोघांनी मराठ्यांच्या मदतीला यायचं. दोघांनी एक माज आणायचा नाही. मैदानात आहे का मी मा समाज नाही, आम्ही दोघं नाही. स्पष्ट म्हणणे, स्पष्ट आरोप होते की त्यांना मॅनेज करते, मॅनिप्युलेट करते कोणतरी आणि त्यांच्या तालावरती नाचतात, त्यांना ते फायदा करून देतात. तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं बंद करायचं. बदला घेऊन बघून फेगून काही बघत नाही कुणी. जर का कोणत्या एखाद्या मतदारसंघात बघायचा प्रयत्न केला ना, पुऱ्या राज्यातले मराठी आणि तो आहे तिथं, हे ध्यानात ठेव, मराठ्यावर माझ्या अजिबात कुणी दडपण आणायचं नाही. बोललं का सख्या आईला काय येतो? राग येतो. जरांगे पाटलांचं कसं आहे की ते व्यक्तिपूजक आहे. स्वतः आपण कसे मोठे हो याच्याकडे कल आहे. काहीच अवघड वाटत नाही. आम्ही मराठी यांना लय वेळेस उकळून पेलेले. जरा थांबा, वाद घालायचा असेल तर बाहेर जा. आणि मग ह्याच्या आडा काय काय येईल त्याच्या ते निर्णय घेत नाहीत. उदाहरणार्थ आता निवडणूक लढवायची तर त्यांनी म्हणजे 24 मार्च अंतरावलीमध्ये जी निर्णायक बैठक होती, लोकसभा लढवायची की नाही लढवायची, त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की लोकसभेत आपलं काहीच गुंतलेलं नाही, आपलं सगळं विधानसभेत अडकलेलं आहे आणि मग आपण विधानसभा लढू. 4 एप्रिलला त्यांनी घोषणा केली की 92 मतदारसंघ असे की तिथं आमचे दगड निवडून येते. त्यांचं स्टेज पहा, त्यांच्या स्टेजवर मी एकटाच असलो पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, त्याच्यानंतर जरांगे पाटील हे दुसरे, म्हणजे मध्ये कोणी झालंच नाही का आमच्या समाजात. लोकशाहीप्रमाणे त्यांनी काम केलंय, तुम्हीही काम केलंय. दोघांनाही मदत झाली. दोघांनी आता मराठ्यांच्या मदतीला मागण्याला उभा राहायचं. दोघांनी पण पळडेले म्हणायचं नाही आता मी पळून घेतलं कवडलो. ते का मूर्ख नाही तुला काम करणारे मराठ्यांच्या लोक. तू घरात दडून बसशील. पडणारा म्हणून आता 5 वर्षांनी गरज लागेल मला. ते निवडून आल्याला बी म्हणून मला आता 5 वर्षांनी गरज लागणार आहे. आता मला काही गरज नाही. गचुऱ्याला धरून घराच्या बाहेर आणतील मराठी. तुला मागण्यासाठी पळावं लागणार आहे. आता तुला त्यांच्या मदतीला पळावं लागणार आहे. आणि मराठ्यांना सांगतो, आपण मैदानातच नव्हतो. माग काय घ्यायचं नाही. आपण मैदानात होतो त्याच टायमात झटका दाखवल्या. आता शेंबडे सुंबडे पळते थोडेफार. कोणी म्हणताय आमचा पॅटर्न, कोणी म्हणताय आमका याच्यामुळे आलं त्याचा तो हा पॅटर्न, कोणाचा प्रचार केला तो हा पॅटर्नने आलंय कोण निवडून, कोणाचा पाळणा लुटी तू. हे शेंबडे सुंबडे हे मध्ये पळत येतं हे लाल घोटे आणि म्हणतात आमच्या पॅटर्नमुळे आमका झालं, तमक्या पॅटर्नमुळे तमका झालं आणि महा फॅक्टर म्हणजे जरा घेतो. म्हणजे एक प्रकारची हुकुमशाही, बघून घेईन, फाडून टाकीन, याव करीन ट्याव करीन, हा एक भाग. दुसरा भाग जर इलेक्शन लढवायचीच होती तर पक्ष महत्वाचा आहे. फेल झाला म्हणजे तू काय, तू बुद्धी आहे निर्बुद्धी आहे का तू? तू काय एखाद्या बार मसडीचा पेत होता का मूत? तुला काय अक्कल आहे पिक्कल नावाची गोष्ट आहे का नाही? Can you remember any of the rap that you did? My money don't jiggle jiggle. Did told I like to see. एवढे मोठे काही काही विश्लेषक प्रसिद्ध प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनलवरती बसते. ते बोलवते ती मंदारिनी. तिथं सगळ्या शेंगा आणतात. आमचा पॅटर्न जरांगे फॅक्टर फेल गेला. अरे मी मैदानात नव्हतो, मराठा नव्हता. जेव्हा मी मैदानात होतो ना पाणीच पाहिजे. आणि उद्याचा दिवस पुन्हा आमचा आहे. ते डोक्यात आणू नको. बीड जिल्ह्यामध्ये दाखवलं ना 6चे 6 आमदार माहितीचे आलेत. दाखवलं ना आम्ही काय दाखवायचं ते. आणि खाली लिहिते 2-4 टकोरीचे फोटो टाकीते 5-6 जणांची वर आलेत बळत बळत मराठ्याच्या जीवर निवडून आलेत आणि वर टाकीते खाली लिहिते आमका पॅटर्न. अरे मराठ्यालाच आरक्षण नाही मिळालं अजून, तू त्यांना कुठं? म्हणजे कुठलीही ठोस भूमिका नाही, पॉम्पलेट नाही, स्टिकर नाही, बॅलेट नाही.
तो प्रचार कोणाचा केलाय? तो हे किती आलेत राज्यात, त्यांचे डिपॉझिट जप्त झाले ते बघ. आणि इकडे दुसऱ्याच कशाला राहणार तू? मी तर बाहेर पडलो असतो ना, 80-90 बुक्काच लावला असता. हल्ली राहुल गांधी बोलतो का त्याच्या मागून आरडी बर्मन बोलतो तेच कळत नाही. पण आम्हाला काही उपयोगच नव्हता, कारण माझा सोपडा साप कधी, तुमचा मोगाचा प्रश्न होता, मी सोपडा साप कधी. आम्हाला दोघं माहित होते, दोघं कामाचे नाही, त्याच्यामुळे आम्हाला आमचेच द्यायचे. पण आमचं समीकरण हुकलं. काय कारण? भाजप देत नाही ना, ठीक आहे देत नाही. काँग्रेसनी दिलं का? काँग्रेसनी नाही दिलं म्हणून भाजपला आणलं. 11 वाजता रडली तिथं ती, मी फार संकटात सापडलोय, समाजाची हानी होईन असं पण जाहीर केले त्यांनी. आणि पुन्हा उद्धव ठाकरेंचे जवळचे शरद पवार साहेबांचे जवळचे एक पुरोगामी विचारवंत तिथं आले आणि त्यांनी 4 तास समजून सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही इलेक्शन लढू नका. त्यामुळे मी 3 तारखेला सांगितलं होतं पाठ, आणि 4 तारखेला सकाळी सुद्धा सांगितलं होतं, दोनदा सांगितलं की मी राज्यात कुठं जाणार नाही, कुठंच गेलो. मी माझ्या शब्दावर खरा भरलो. माझा समाज मालक आहे, समाजाला मतदानात मालक ठेवलंय मराठ्यांशिवाय. मग मराठा मालक ठेवलं तर त्यांनी मतदान केलंय. मी जेव्हा जरांगे पाटील आता सांगितलं त्यांनी का मुस्लिम धर्मगुरू होते नोमानी साहेब आणि राजरत्न आंबेडकर, आनंदराजा आंबेडकर साहेब, त्यांनी आम्हाला यादी दिली नाही. आणि नंतर त्यांनी प्रेस घेतली काल राजरत्न आंबेडकरांनी, आम्ही यादी दिलेली त्यांना, मतदारसंघ उमेदवाराचे नाव ऑलरेडी त्यांना दिलेले आहेत, आमच्या लोकांनी फॉर्म भरलेत. जरांगे पाटील असं खोटं का बोलतात? मूर्ख नाही येतात. समाजाला मायबाप मानतो आणि मुलगा म्हणून कोणातरी दावणीला बांधिल. मी तो मायबाप समाज कोणाच्या दावणीला बांधलेला? त्यांना मोकळं ठेवलं, ते मालक ठेवलं, बाप तेवचे या राज्याचा. त्यांना ठेवलं, त्यांना ज्याला मतदान करायचं त्यांना केलंय. जे निवडून यायचे आले, जे पडायचे ते पडलेत. आम्हाला काय सुख दुःख घेण्याचं का सोयीर सुद्धा घेणं नाही का? आणि मैदानातच नाही म्हणलं मी कोण रुसणार आहे? आनंद कोणाला झाला? पहिली प्रतिक्रिया माननीय शरद पवार साहेबांनी दिली की जरांगे यांचा निर्णय बरोबर आहे. जरांगे यांनी बरोबर केलं. बघिंगे टायमाला जाऊन द्या. म्हणजे एक कोण सांगतो तुम्हाला जे करायचं ते करा, आणि दुसरी कोण रोस होतो, कोणचं पोरग मग मी असलं. त्यामुळं समाजाच्या हातात दिलं होतं सगळं. समाजाने जे त्यांना योग्य वाटलं ते केलं. पण या राज्यात मराठ्यांशिवाय कोणी सत्तेत बसू शकत नाही. त्यामुळं माझं ते यायचं नाही, मराठ्यांशी बेमानी करायची नाही, मराठ्यांच्या मागण्या मान्य करायच्या नसता मुंडक्यावर बसलोच म्हणायचं तुमच्या. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज? पवार साहेबांना पत्रकारांनी प्रश्न केला की साहेब, मनोज जरांगेंची जी मागणी आहे 50% आतलं आणि ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला द्यावं, तुमचं मत काय, तुमची भूमिका काय तुमच्या पक्षाची? त्यावेळेस पवार साहेबांनी सांगितलं का आरक्षणाची मर्यादा 75% वाढवा. जरांगे यांच्या मताशी आम्ही सहमत नाही, ती मागणी धरून नाही, ओबीसीच्या विरुद्ध मागणी आहे, तर ती मागणी चूक आहे. सामूहिक आमरण उपोषण सुरू. पण दादा हट्टे साहेबांनी जिथं सभा घेतल्या सगळे उमेदवार पडले, तरी पण म्हणतात माझ्यामुळे 250 आले. नाही, मी कोणाचं नाव नाही घेत. हैदराबाद कारण काय असतं, ज्याला विरोधक नाही मानत त्याला बोलत नाही. विरोधक मानल्यावर देखील काच. धरसोड कोण करतो? आज्ञाने माणूस धरसोड करतो. एक्झॅक्ट टू द पॉइंट आपला गोल काय आहे, आपलं ध्येय काय हे ज्याला माहिती आहे त्याचं कधीच धरसोड होत नाही. कोण आहे फेल व्हायला? मी नाहीच ना त्याच्यात. सरकारचं डोकं बंद पाडणार, 100% डोकं बंद पाडणार. यांना 4 तळात कोणी नाही ठेवणार. टेन्शन नाही, पण कारभारी दमान. किती धरसोड केली? लोकसभेत काय म्हणले? आपल्याला 1000 फॉर्म भरायचे, हे डांबरीपर्यंत मतपत्रिका जाईन म्हणले, कारण ते मशीन मध्ये फॉल्ट आहे म्हणले. कुणी कुणी म्हणायचं त्या ईव्हीएम मध्ये. मग आपण बॅलेट पेपरवर आपण निवडणूक करू. मग परत म्हणले ते नको म्हणले. मग काय म्हणले? एक अपक्ष देऊ. मग काय म्हणले? ते अपक्ष नको, आपल्याला मतविभागणी होईन वगैरे, आपण विधानसभा लढू. विधानसभा लढवायला उमेदवार घोषित केले. पुन्हा ही बरं हे झालं, याच्यात मागण्या बदलल्या. मनोज जरांगे यांची लढाई कुठून सुरू झाली? ती फक्त मराठवाड्यातील गरजवंत मराठ्यांचा लढा. 123 जे गोदापट्ट्यातले गाव आहेत ना, त्यात तिथं त्यांना तिथंच लढाई होती. आणि मराठवाडा हा मागास आहे, मराठवाड्यावर अन्याय झालेला आहे, सगळ्यावरचा अन्याय झाला मराठवाड्यातल्या, वेगवेगळे कारण आहेत त्याला. आणि मग ती लढाई सुरू झाली. मराठवाड्याला सरकार आरक्षण द्यायला तयार झालं. Can you remember any of the rap that you did? My money don't jiggle. सत्ता आली म्हणून काय झालं? पहिले तेच होते, थोडे होते पहिले त्यांची.
म्हणजे काय अधिकार कमी आहेत का? मग सत्तेवर बसलेच ना, अधिकार तेवढेच होते, थोडे असले तरी. आता लय मोठे आलेत, मग अधिकार लय मोठे दिले काय? सत्ताच आहे ना. त्या टायमाला बी आम्ही त्याला पालतं उलतं केलं. जन चळवळ ती जिवंत राहिली पाहिजे, गोरगरीब मराठ्या संकटात सापडण्या पाहिजे, ही भूमिका माझी होती, ती मी पुरेपूर पार पाडलेली. मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवलाय पाठी. हा, मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवलेला. उलची बी रुतबा त्यांचा कमी होऊ दिला नाही, थोडा सुद्धा. खाली मान घालून चालायचं कामच नाही ठेवलं मराठ्यांना. आणि मराठ्यांना सांगतो, कुणी पडू नये तर निवडून येऊ, कच रोडने चालायचं छाताड काढून. आपण मैदानातच नव्हतो. ज्याला खुमखुमी दाखवतो मग पुढं आलेतच किती वर टंबळले. कुणी 5,000 आले, कुणी 15,000 आले, कुणी 20,000 आले. आले तरी काय, एक राऊंड आणला असता ना, सगळे उलटे पालटे करून टाकले. कौन भौंक रहा है ये बदतमीज? व्यक्तिगत दुश्मनी असायची आवश्यकता आहे. हे पहा, जरांगे पाटील यांच्याकडे आम्ही तिथं का गेलो? प्रामाणिक नेतृत्व. बरं, कुठं पाहिलं आम्ही? मोबाईलमध्ये पाहिलं, टीव्हीत पाहिलं. यांच्यावर लाठीचार्ज झाला, खूप बोलणारा माणूस आहे. का गेलो? तिथे त्यांचा एक व्हिडिओ आहे. गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर असे बरेच लोक बसले होते सरकारच्या वतीने त्यांना समजून सांगायला, तुम्ही उपोषण माग घ्या. तर मनोज जरांगे काय म्हणले, कानात बोलू नका. ते काय म्हणले, गिरीश महाजन आपण तरी बंद खोलीत जाऊन चर्चा करू. मनोज जरांगे काय म्हणले, बंद खोलीत चर्चा करायची नाही. ही त्यांचा व्हिडिओ आजही उपलब्ध आहे. कानात कुजबुज नका, बंद खोलीत चर्चा करायची नाही. मी बैठकाच ओपन घेतो, मी मिटिंगाच ओपन करीतो. आणि त्यांनी सीएम साहेबाची मिटिंग सुद्धा त्यांनी ओपन केली, व्हायरल केली ती. म्हणजे बैठक सगळ्या आणि आपल्या सगळ्या मीडिया समोर. इथून पहिल्या सगळ्या ज्या बैठका झाल्या त्या मीडिया समोर झाल्या. प्रामाणिक नेतृत्व आहे ना, पारदर्शक. लोकांना ट्रान्सपरन्सी लोकांना पाहिजेच असते. आणि मग नंतरच्या काळामध्ये जेव्हा वाशीला गेलो, लोणावळ्याला गेलो, बंद खोलीत बैठका सुरू झाल्या. मला खटकलं, हट झालं. अरे तुम्ही बंद खोलीत काय करता? तुम्ही मीडिया समोर चर्चा करा. प्रश्न सामाजिक आहे ना, काय त्याचा प्रश्न आहे? सामाजिक प्रश्न आहे, मीडिया समोर चर्चा करा. नाही केली त्यांनी. मी इतका कट्टर निष्ठावान आहे म्हणून सरकार बी मला कदारलं. पण आमचं समीकरण जुळलं नाही, हे कोणीच कामाचं नव्हतं. हे आज बोलतो का निवडून आल्यावर? मी आधी सुद्धा बोललो होतो. मला आंदोलन करावंच लागलं असतं, माझ्या समाजाला संघर्ष करावा लागला असता. आता ते आले, त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायच्या. आणि मराठ्यांनी सुद्धा ज्यांनी ज्याला मतदान केलंय ना, त्याला सांगायचं रस्त्यावर होय, ते पाड्याला असं निवडून आलेलं असं, चल आमच्या लेकरा, आता तो लेकरात काले झाला, आमच्या लेकराच्या मागण्यासाठी चल. मी तर आहेच खंबीर. आणि कोणी काळजी करायची नाही. महाराष्ट्रात कोणचा निवडून आलेला आमदार त्रास देतोय, पाड्याला त्रास देतोय ना, एक जीवन राहायचं सगळ्यांना मराठी. तो का बाप नाही आपला. अजिबात कोणाच्या दहशती द्यायचा नाही, भ्यायचं काही कारण नाही. लय शहाणपणा करीत असला ना, पुऱ्या राज्यातलेच मराठी तिथं जाऊ. इथं मराठ्यांना कुठेही धक्का लागणार नाही, त्याला त्रास होणार नाही. ही जबाबदारी आपण एकमेकाची घेऊ. मराठ्यांनी दहशत मुक्त राहायचं, कोणाची पण सत्ता येऊ दे. छगन भाऊ तो असा हिंगा चिरीत हो. आणि मी त्याच्यावर बोललेलो आहे पूर्वी. आता अशोक चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आहेत आणि मनोज जरांगे यांचं स्टेटमेंट आहे की 5 मे 2021 जी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, मराठा आरक्षण गेलं, ते पाप तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन त्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर आहे. त्यांनी नीट बाजू न मांडल्यामुळं मराठा आरक्षण गेलं, असं मनोज जरांगेंचं स्टेटमेंट आहे. ज्यांनी आरक्षण घालवलं त्याला जबाबदार येतं अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री. त्यांच्याशी तुम्ही, आणि ते भाजपमध्ये येतं, भाजपला तुम्ही रात्रंदिवस शिव्या देता. आणि तो भाजपचा मनुष्य, पदाधिकारी, खासदार तुमच्याशी घरात येतो आणि तुम्ही बंद दाराआड चर्चा करता. कसं प्रामाणिक म्हणायचं तुम्हाला? बरं ऐका ना, नुसतं हेच नाही, संदीपान भुमरे असतील, आदल्या दिवशी ते मंत्री उदय सामंत असतील, ते येऊन भेटले, बंद दाराआड चर्चा. अजून तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, ज्या इम्तियाज जलील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून संभाजीनगरच्या हायकोर्टामध्ये रिट पिटिशन केली, त्यांच्याशी मनोज जरांगे तुम्ही बंद खोलीत काय चर्चा केली? काय समाज हिताची चर्चा केली तुम्ही? तुकडे सब बाजऱ्या बेसन तेल मीठ सब. नाही, आता आपण जर त्याच्यात असतो तर अपेक्षा ठेवली असती, म्हणजे दोघांकडे बी. आपण मैदानातच नाही येत. आमचा जनचळवळी, मी जनचळवळीतून मिळतो. हे बघा दादा, काही दिवसांनी समाजाला कळलं, त्यात तुम्ही बोलायलाच लावलं मला. मी किती करून ठेवलंय समाजासाठी हे माझ्या समाजाला थोड्या दिवसात कळलं. हो, इतकी आयुष्याची शिदोरी बांधून ठेवली, दिली नाही मी त्यांना. हो,
की त्यांच्या लेकराला कधीच कमी पडणार. मग तो काय भाजपचा मराठा असू दे, नाही तर काँग्रेसचा असू दे, शिवसेनेचा असू दे, नाही तर राष्ट्रवादीचा असू दे, नाही तर काँग्रेसचा असू दे, नसता तो शेतकरी मराठा असू दे. हो, मी इतकं काय करून ठेवलं माझ्या मराठा समाजासाठी, त्यांना पिढ्यांना पार ती शुद्री पुरल. मुलाखती बघतील. बिलकुल बिलकुल मॅनेज. हे पहा, मॅनेज झालं. हे बघा, दोन भाग येतं, एक भावनिक आणि एक लॉजिक आहे. लॉजिक म्हणजे काय, तुमच्या आंदोलनाचा, तुमच्या कृतीचा कोणाला फायदा होतो त्याच्यावरून तो माणूस ठरेल मॅनेज झाला का नाही झाला. एक तर तुम्ही ट्रान्सपरन्सी तोडली, इम्तियाज जलील यांच्याबरोबर तुम्ही चर्चा केली ना, बंदखोरीत चर्चा केलीच ना मनोज जरांगेंनी. हा, काय चर्चा केली तपशील बाहेर नाही. पण एवढं मात्र एक निश्चित झालं की ह्या बंदखोरीतल्या चर्चामुळं मनोज जरांगे यांनी निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला. राजेश भैया टोपे जी मोठी मिटिंग झाली 2-3 तासाची, रात्री राजेश भैया टोपे त्यांना भेटून गेले, आशिम सरोदे त्यांना भेटून, बंद दाराच्या आड चर्चा आहे. आणि तिथून त्यांनी निवडणूक, कोणाला फायदा आहे आता निवडणूक न लढवण्याचा. महायुतीचे लोक निवडणूक लढवा म्हणून येत असतील, तुम्ही उभा करा. जे ते राजकीय पुढारी आहेत ना, जे ते त्याच्या स्वार्थासाठीच येतं. हा, त्यांना वाटत होतं उभा करावा, यांना वाटत होतं उभा करू नये. आणि मग कोणाला फायदा झाला आता. तुमचं असं मत आहे की ज्याचा फायदा होणार त्यानं मॅनेज केलेलं असावं. परिणाम महत्वाचा आहे. लोकसभा निवडणुका झाल्या, पाडापाडी करा म्हणली, निर्णय काय झाला, पाडापाडी करा. अहो, पाडापाडी करा हा शब्द सरळ नाही हो, सरळ सांगायला पाहिजे आपल्याला तुतारी वाजवायची, सरळ सांगायला पाहिजे. पाडायचं म्हणजे कोणाला पाडायचं, कोणाला तरी निवडून आणायचंच ना. पण ते महाविकास आघाडीवर पण टीका करतात ना. हा, महाविकास आघाडीवर पण टीका करतात ते भाजपवर, महायुतीवर 99 शब्द जर शिव्या देत असतील तर महाविकास आघाडीला एक हळूच शिवी देतात. ते हळूच शिवी देतात. फार काय टीका केलेली नाही त्यांनी. व जर तर म्हणतात 70 वर्षात त्यांना जमलं नाही, त्यांनी कमून नाही केलं वगैरे वगैरे, जमलंच नाही त्यांना 70 वर्षात. मूळ प्रश्न असा आहे की ते, माझं असं स्पष्ट म्हणणं आहे, स्पष्ट आरोप आहे की ते त्यांना मॅनेज करते, मॅन्युप्युलेट करते कोणतरी, आणि त्यांच्या तालावरती नाचतात, त्यांना ते फायदा करून देतात. मराठा समाजाचा याच्यातून काही फायदा झाला नाही. ये हो ही नहीं सकता है, ये हो ही नहीं सकता है. योग्य निर्णय समाजासाठी घेतो कधी पण. माझा समाज मला कधी कमजोर होऊ द्यायचा नव्हता. त्याला खूप काय द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप काही करून ठेवलंय. जे कोणी एका आधीचा फुकणीचा असेल ना, त्याला वाटत असेल, पण त्यालाही काही नाराजी काही असेल ना, तर त्यालाही काही दिवसांनी कळत या माणसानं समाजासाठी किती मोठं काही काम करून ठेवलं. मराठीची एकजूट सुद्धा करून ठेवली, आरक्षण पण करून ठेवलंय. अनेक खूप मोठमोठ्या गोष्टी त्यांच्या हिताची मी करून ठेवणार आहे, खूप. म्हणून तर माझा समाज एका आकेवरती उभा राहतोय. आणि आत्ताच सांगितलंय, मला काल परवापासून फोन येते सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची सुद्धा. ते म्हणजे झालं गेलं ते, आता लढाई सुरू आपली, आम्ही सज्ज आहेत. म्हणजे याच्यात लक्षात येतं हे सरकारची पुन्हा जिरू शकते. ही शांत आहे, मराठा समाज शांत आहे, त्याला शांत राहू दिलं पाहिजे. लय डावचा डावची केली ना, ते कोणाच्या बापाला भेट नसतं. मग सरकारण फारकारण हे असले किती पाया खाली तुडी जाईल. Rather than might see it, you really have to see it. 6 feet 2 in a compact, no slack. लोकांचे पास काढले आम्ही, आणि आम्ही तिथे गेलो. पण ते आमच्यातली बातमी फुटली आणि ते आम्हाला पोलिसांनी पकडलं. आणि मग तो आमचा हे झालं. वेगवेगळ्या प्रकारानं आम्ही आंदोलन केलं आणि लक्षात आलं की ह्या मार्गानं उपोषण करणं, आंदोलन करणं, ह्या मार्गानं आरक्षण मिळणार नाही. आरक्षण मिळवण्यासाठी कमिशन जे आयोग आहे, राज्य मागासवर्ग आयोग, त्याच्या थ्रूच जावं लागेल. राज्य मागासवर्ग आयोगाने जर रिपोर्ट दिला मराठा समाज मागाशी, तरच तो राज्य सरकारला स्वीकारता येतो. ही कायदेशीर प्रोसेस आहे. द्या म्हणलं उठलं लगेच आरक्षणाचा कागद दिला असं होत नाही. तुम्हाला कमिशन करून. आणि म्हणून मी 2017 साली बॉम्बे हायकोर्टामध्ये पिटिशन केली मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून. आणि त्यावेळेस राणे कमिटीने जे आरक्षण दिलं ते स्टेट कोर्टात चालू होतं. आणि मी कोर्टात अशी पिटिशन केली की हा मराठा समाज मागाशी आणि हा प्रगती हे ठरवायचा अधिकार कोर्टाचा नाही. हे ठरवण्याचा अधिकार मागासवर्ग आयोगाचा आहे. त्यासाठी त्याची तो संवेदना की. आणि मग हा राज्य मागासवर्ग आयोग गायकवाड साहेबांचा हा रिपोर्ट आहे त्याचा. आणि याच्या 127 पानावर तुम्ही पाहू शकता. माझं नाव आहे 6.3 पेरा
रिट पिटिशन 42 अजय साहेबराव बारसकर स्टेट ऑफ महाराष्ट्र माझ्यावर 1.5 पान लिहिलेलं आहे गायकवाड साहेबांच्या रिपोर्टमध्ये. आणि माझ्या पिटिशनमुळं गायकवाड कमिशन प्रत्यक्षात अस्तित्वात आलं, काम करायला लागलं. माझं रेकॉर्डेड काम आहे. मला जरांगे पाटलाचा एवढा अर्ज दाखवा, कोणी एवढा अर्ज, सिंगल अर्ज दाखवा. अहो त्यांचा अर्ज सुद्धा नाही. आता यांनी 7 उपोषणं केली. 7 उपोषणामध्ये सिंगल त्यांचं वर्डिंग नाही, निवेदन नाही, काय नाही. अहो लोकशाही आहे. आरक्षण मिळवण्यासाठी न्यायालयीन, प्रशासकीय, कायदेशीर या आणि सरकारवर दबाव या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. त्याच्यातलं त्यांनी, आणि हे आम्ही काम केलेलं आहे. आम्ही उगाच नाही, गुन्हे दाखल आहेत आमच्यावर, आम्ही काम करतोय. पण आता लोकांना कसं आहे, हे कामाचा काही इंटरेस्ट नाही. मी कधी जाहिरात केली नाही, मी असं केलं, मी तसं केलं, मी लय येईन, मी असं आहे, मी तसं. आपण जाहिरात केली नाही. आम्ही थोडं वेगळं वारकरी विचारसरणीचं असल्यामुळे आपण बाजूला आहे. पण हे आज प्रत्यक्ष काम आहे. शेतकरी चळवळीमध्ये दुधाचं आंदोलन, साखरेचं आंदोलन, पाण्याचं आंदोलन, म्हणजे भंडारदरा धरणाचं पाणी मिळावं म्हणून आम्ही भंडारदरा तिथं ती चारी फोडलेली, त्याच्यावर माझ्यावर गुन्हा दाखल आहे, केस चालू आहे. हे केलेलं आहे. उगाच नाही बोलत मी, उगाच उठायचं ना आरोप करायचा असं नाही. कळू द्या ना मला कसं, कोण येतोय, काय येतोय, कसला येतोय. येतात धनंजय मुंडे 52,000 आघाडीवर, कोण कसे आहेत, काय आहेत, आधीच माहीत झाली. हा थोडी खंदूशी आहे सासू, थोडी त्याला पहिल्यापासून खड्या करायची सवय आहे. काड्या टोची ती इकडून तिकडं, त्याला ठेप्याला आणतो आम्ही. हे सगळे मराठी त्याला ठेप्याला आणतात बरोबर. संदीप क्षीरसागर निवडून आले आणि शेवटला जिंकल्यावर ते म्हणले मला जरांगे पाटलांचा आशीर्वाद होता. नाही, मी काय सांगितलं, मी मैदानात नव्हतो. मी मैदानात नव्हतो. ज्याचा त्याचा मोठेपणा असतो, परंतु मी मैदानात नव्हतो. माझा समाज मैदानात नव्हता. त्यामुळं कोणी निवडून आला म्हणून तिथं छाती पडायची आणि कोणी पळला आणि तिथं मागं घ्यायचा, असा धंदा मी करत नाही. ओपन असतं आपलं कार्यक्रम. जवळ माझं गाव आहे आणि थोडी शेती आहे. माझा हॉटेलचा व्यवसाय आहे, काही केबलचा व्यवसाय आहे माझा. पण मी पूर्णपणे साधारण 7-8 वर्षापासून पूर्ण वेळ सामाजिक काम करतो. मी धार्मिक काम करतो, मी कीर्तनाचं काम करतो, कीर्तनकार आहे. पण मी माझ्या आयुष्यात सिंगल रुपया, 1 रुपया सुद्धा कोणाला मागितलेला नाही. आता फोन येतं, रेकॉर्डिंग येतात, महाराजांना फोन करा तुम्ही, महाराज कसं काय तुमची किती सुपारी, रेकॉर्ड करतात लोक. काय मी 1 रुपया मागितला नाही आणि गरजही नाही मला. माझ्या आई वडिलांच्या कृपेने माझी सगळी परिस्थिती चांगली. दुसरं, देहुला भंडारा डोंगरावर ज्या ठिकाणी तुकोबारायांचं वास्तव्य झालं, तिथं मला तिथल्या लोकांनी काही कोटी रुपयाची जमीन माझ्या नावावर बक्षीसपत्र करून दिलेली. ज्या डोंगरावर तुकोबारायचं नाव आहे त्या डोंगरावर, त्या सातबाऱ्यावर माझं नाव आहे. मला त्याचा अभिमान आहे. काम करतो, अनाथ मुलं सांभाळण्याचं, वारकरी संस्था, हे काम करतो मी, वारकऱ्याचं काम करतो. जरांगे पाटलांसोबत किती दिवस काम केलं होतं? जरांगे पाटलांचं जास्त, म्हणजे ते नगरलाही होते त्या काळ, पण ते काही त्यांना फार कोणी काही ओळखत नव्हतं. हॅलो बाई, मी पिस्तुल्या बोलतोय. कारण सगळं खुल्लम खुल्ला, उगं ते अंधारात येगळं, पोटात येगण, वाटात येगण. मी सभा घेतली की देव पडलाच पाहिजे, आपला असा दणका असतो. मला लहानपणापासून मला पैसा आलेला नाही, आपला दणका वेगळा आहे. आपण मुघम उड्या टाकीत नाही. मी गटकाला लागलो, मी समाज बी गटकळीत नसतो. काहीतरी काय म्हणून त्याला, ती एक भाप असती, एक मस्ती असती. त्यावेळेचं काय असतं, त्याला काय म्हणून आपण, गुरमी असती एक. त्या निवडणुकीच्या काळात काही धुंदीत असतो माणूस, काही सुचतच नाही. ते धुंदच वेगळी असते. मी धुंदीत नाही जगत. ते तात्पुरती धुंद दिसती आणि ते लोक दिसले की ते माणूस धुंदी जातो. समाजाला विचारित नाही, मित्राला विचारित नाही, जवळच्याला विचारित नाही, लांबच्याला विचारत नाही. धुंद बेकार असते. मी धुंदीत कधीच जगत नाही. धुंदीत माझ्या समाजाचा वाटोळा झाला असता. समाजाचा गोतवाळा जमलाय म्हणून कुठंतरी एका जातीवर लोक उभा करायचे, पाडायचे आणि समाज संकटात उभा करायचं, हे मी कधीच होऊ देत नाही. त्याला सांगितलं ना, हा आता मी जरांगे पाटलाच्या विरोधात बोललं का तो भाजपचा माणूस. आणि जरांगे पाटलेच म्हणले का सुपारी घेतली यांनी, सुपारी घेतली. अहो माझी आयडिओलॉजी, मी मूळचा पुरोगामी विचाराचा माणूस आहे. तुम्ही अनेकांना विचारा, नगर शहराच्या भाजपच्या कोणत्याही लोकांना विचारा की हा बारसकर महाराज तुमचा काय संबंध आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2018 साली ज्यावेळेस होते, त्यावेळेस त्यांच्यावर नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आम्ही शेतकरी संघटनेच्या लोकांनी जाऊन, शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि म्हणून त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करा. माझी फिर्याद आहे सर, फडणवीसांच्या विरोधात. का
तर 2013 साली फडणवीसांचं असं स्टेटमेंट आहे, पाशा पटेलने सोयाबीनची जी यात्रा काढली होती, शेतकरी यात्रा, त्याच्यात ते म्हटले होते की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत, मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असं फडणवीस साहेब म्हणलं होतं. ते स्टेटमेंट आम्ही काढलं आणि आता तुम्ही मुख्यमंत्री येतं आणि माझ्यावर लगेच भाजपचा आरोप. जे खऱ्याला खरं म्हणणं हे वारकऱ्याचं काम आहे आणि तेच पुरोगामीचं काम आहे. फक्त धनंजय मुंडेला सुद्धा मराठ्याचं मतदान आहेच तिथं आहेच ना, तू कुठे जाणार आहे? धनंजय मुंडे 52,000 आघाडीवर कधी जीवनात होऊ नाही देणार नाही. मी खूप काही पिढ्याना पारच्या शिदोऱ्या समाजाच्या लेकराला उडणार नाही एवढ्याला करून ठेवणार आहे त्यांचं. फक्त माझ्या शरीराने साथ द्यावा आणि माझ्या समाजाने मला आशीर्वाद द्यावा बस. मी फक्त मध्ये जाऊ नये, शरीर मला साथ देत नाही म्हणून माझी काहीच अपेक्षा नाही देवाकडे सुद्धा. मी समाजाला असं आयुष्याचं पिढ्यांना पारचं पुरण एवढी शिदोरी मोठी करून ठेवणार. त्यांना असं वाटेल की ह्या माणसानं आपल्याला खूप काही करून ठेवलं. माझ्या गोर गरीब काम करणाऱ्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कंपन्यांना नोकरी असणाऱ्यांना, पोलीसमध्ये असणाऱ्यांना, महसूलमध्ये असणारे डॉक्टर, वकील, हे माझे गोरगरीब शेतकरी मराठे, यांना असं वाटलं पाहिजे की या लेकरानं खूप काही करून ठेवलं आपल्यासाठी. फक्त माझ्या शरीरानं मला साथ दिली पाहिजे. माझ्या देवाकडे एवढीच विनंती, कारण मी फक्त अर्धवट जाऊ नये. शेवटचा प्रश्न आहे.